जुजबी मराठी शिकणं ही खरं तर अपेक्षित आहे, मात्र तितकं जुजबी मराठी सुद्धा अनेक रिक्षा टॅक्सी चालकांना येत नाहीये आणि म्हणून हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। वेळात पुढच्या बातमीकडे, मुंबईमध्ये दुधाचे दर 9 रुपयांनी वाढतायत। 1 सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत। म्हशीच्या दुधाचे दर हे वाढणार आहेत। येत्या काळामध्ये हे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील। सध्या आपण बघतोय महागाई वाढते आहे आणि त्यातच दुधाचे दर हे मुंबईमध्ये तब्बल 9 रुपयांनी वाढणार असं कळतंय। 1 सप्टेंबरपासून हे दर लागू होतील। अधिक माहिती अभिजित पाटील आपल्याला देतात। अभिजित, काय प्रामुख्याने कारण 9 रुपयांनी थेट दर वाढतायत? दुधाच्या दरात दरवाढ होते हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे। इतर म्हणजे गायींच्या दुधाच्या दरात कोणतीही वाढ होताना पाहायला मिळत नाही, मात्र म्हशीच्या दुधात दरवाढ होते। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हशीच्या दुधाच्या दरात थेट 9 रुपयांची वाढ होते। म्हणजे आज 93 रुपयाला मिळणारं दूध 1 सप्टेंबर पासून 102 रुपये प्रति लिटर मिळणार आहे, असं मुंबईतले जे काही मिल्क प्रोड्युसर असोसिएशन आहे त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले। आणि हा रेट पुन्हा 28 फेब्रुवारी 2027 मध्ये याचं पुन्हा एकदा पुनरावलोकन केलं नाही, म्हणजे पुन्हा दर वाढवायचा की कमी करायचा हे फेब्रुवारी 28 ला ठरणार आहे। त्यामुळे 1 सप्टेंबर पासून 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत म्हशीचे दूध 102 रुपये प्रति लिटरनं मिळणार आहे। पण मेन मुद्दा इथे एक उपस्थित होतोय की 9 रुपयानं दरवाढ होत असेल म्हशीच्या दुधामध्ये, तर याचा फायदा शेतकऱ्यांना किती मिळणार? कारण की दुधाचं उत्पादक जे आहे ते मेन शेतकरी आहेत की ज्यांच्यापासून म्हशीचे दूध शहराकडे ट्रान्सपोर्ट द्वारे येतं। मात्र 9 रुपयानं दर वाढत असताना आता जे काही हे दुधाच्या कंपन्या आहेत हे शेतकऱ्यांना यातील किती नफा देणार किंवा वाटा किती देणार हा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि सामान्य ग्राहकाला याची भुर्दण सहन करावी लागणार आहे। नक्कीच, आणि अर्थातच पावसानं दिलेली ओढ, चाऱ्याची कमतरता असे अनेक मुद्दे आहेत। यामागची कारणं आहेत। शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार हा मात्र तितकाच महत्त्वाचा मुद्दा। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।